अवैधरित्या प्राणघातक शस्त्र कोयता घेऊन फिरणाऱ्या विधी संघर्षित बालकास गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने ताब्यात घेतलंय। याबद्दल अधिक माहिती अशी की दिनांक 27 जून रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार असे हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार नंदकुमार नांदुडीकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा अवैधरित्या प्राणघातक शस्त्र कोयता बाळगून वंजारी भवन चौक मोरवाडी गाव नाशिक येथे फिरत आहे। अशा माहितीवरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 वरिष्ठ शहर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुडीकर, अतुल पाटील, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे अशांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा लावून मनपा शाळा क्रमांक 76 कंपाऊंड भिंतीलगत वंजारी भवन चौक मोरवाडी नाशिक येथे एक इसम यास पकडून विचारपूस करता तो विधी संघर्षित बालक असल्याचं निष्पन्न झाल्याने लागलीच त्याच्या पालकांना बोलावून घेऊन त्याच्या पालकासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत कमरेला लावलेला 500 रुपये किमतीचा धारधार घातक लोखंडी कोयता विनापरवाना स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आलाय व त्याच्या अंगझडतीत मिळून आलेला 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण 10,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विधी संघर्षित बालक याने धारधार घातक लोखंडी कोयता विनापरवाना स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे यांनी अंबड पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे फिर्यादी देऊन भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच विधी संघर्षित बालकास पालकासह अंबड पोलीस ठाणे येथे हजर केले। वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।